नमस्कार, मी संगीता. स्वादवी संगीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण सी फूड मधलाच एक सगळ्यांचाच आवडीचा प्रकार आणि अगदी सोपा, तो म्हणजेच कोळंबी भात, प्रॉन्स राईस आपण बनवणार आहे. रेसिपी एकदम सोपी आहे. 0 मिनिटात आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर कोळंबी भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य अर्थातच इथे मी पाव किलो टायगर प्रॉन्स असतात ना, थोडे मोठ्या आकाराचे, ते घेतलेले आहे. तुम्ही कोणताही कोळंबीचा प्रकार घेतला तरी पण चालेल. त्याचप्रमाणे मी इथं बटाटे घेतलेले आहेत. 2 बटाटे मोठमोठे अशा फोडी करून घेतलेले आहेत. काही मसाले घेतलेले आहेत. त्यामध्ये मालवणी मसाला आहे, हळद, आपला कांदा लसूण मसाला, घरगुती मिरची पावडर, धने जिरे पावडर आणि मोहरी धने हे ऑप्शनल आहेत. त्याचप्रमाणे इथं मी अर्धा किलो घेतलेला आहे मोठा बासमती राईस जो बिर्याणीला वापरत होतो. तुम्ही इथं घरगुती तांदूळ घेतला तरी पण चालेल. त्याचप्रमाणे इथं मी आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट तयार करून घेतली, म्हणजे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे, पण खोबरा घातला नाही त्याच्यामध्ये. आणि त्याचप्रमाणे इथे काही खडे मसाले, खडे मसाल्यामध्ये तेजपत्ता घेतलाय, अर्धा चम्मच जिरा घेतलेला आहे, काळी मिरी 5 ते 6 घेतल्यात, लवंग 5 ते 6 घेतले, एक स्टारफुल घेतलेले आहे आणि असे 2 तुकडे छोटे छोटेसे दालचिनीचे घेतले. त्याचबरोबर एक मी टोमॅटो असा मोठ्या आकाराचा होता, त्याचे असे मोठे मोठे असे स्लायसेस मध्ये त्याला कट करून घेतले. 2 कांदे घेतले, ते पण असे पातळ असे उभे स्लाइस करून घेतले. त्याच्यात एक लिंबू घेतला, 2 फोडी करून घेतल्या त्याच्या, आणि बटर घेतलेला आहे, तेल आणि आपल्याला पाणी घेतलेलं आहे, आणि अर्थातच चवीपुरतं मीठ. तर साहित्य सगळं बघून झालेलं आहे. सर्वात अगोदर आपण हे प्रॉन्स आहे ते मॅरिनेट करायला ठेवायचंय. तर त्यासाठी मी काय करते, इथं अर्धा चम्मच म्हणजे पाव चम्मच मी हळद घेते, आणि त्याचबरोबर घेते हा मालवणी मसाला आहे तो घेते अर्धा चम्मच, आणि अर्धा चम्मच धने जिरे पावडर घेते, आणि अर्थातच आपले जे हिरवं वाटण तयार करून ठेवले, हिरवी चटणी, सॉरी वाटण नाही, हिरवी चटणी तयार करून घेतली, ती हाफ याच्यामध्ये घालते, आणि हाफ आपण जेव्हा प्रॉन्सची भाजी करू ना, फ्राय करू त्याच्यासाठी घेतोय. आणि त्याचप्रमाणे अर्धा चम्मच इथं मी काश्मीरी चिली पावडर घेतलेली आहे, आणि त्याचप्रमाणे इथं चवीपुरतं मीठ, म्हणजे साधारणतः मी चमचाभर इथं मीठ घालते, आणि सगळे इन्ग्रेडियंट चांगले मिक्स करून घेऊया. आणि ह्याला असंच 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट करायला आपल्याला ठेवून द्यायचंय. सगळं मॅरिनेट करून झालं की वरून आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया ह्याच्यावरून, आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. तर बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून झालंय. ह्याला आपण झाकण ठेवून असं अर्धा तास मुरत ठेवून देऊया. तर जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. आता गॅस चालू करून घेऊया, आणि त्यावर ठेवायची ही छान अशी जाडसर बुडाची आपली पितळाची हंडी. पितळाची हंडी ठेवूया, आणि दुसऱ्या गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला. जे आपण पाणी घेतलेलं होतं ना, ते पाणी पण एका गॅसवर आपण ठेवून घेऊया. साधारणतः ह्या छोटी हंडी आहे स्टीलची, ह्याच्यामध्ये 1.5 तांब्या पाणी मावतं, मोठं 1.5 तांब्या. हे पण मी झाकण ठेवून असंच ह्याला गरम करायला ठेवायचं, गॅस कमी करून द्यायचा. तर हंडी छान अशी गरम झालेली आहे. त्यामध्ये आपण घालायचं आहे 1 चम्मच बटर. ऑप्शनल आहे पूर्णपणे, पण बटरने छान अशा आपला जो कोळंबी राईस असतो ना, त्याला भारी चव येते. आणि त्याचप्रमाणे इथं 2 ते 3 चम्मच तेल घालायचं आहे. बटर आणि तेल छान असं गरम व्हायचं, कारण बटरच घातलं ना तर बटर थोडंसं जळतं, म्हणून त्याच्यासोबत तेल पण घालायचं आहे आपल्याला. बटर आणि तेल चांगलं हीट होऊ द्या, गरम होऊ देऊया, आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालायचे आपण जे घेतलेले खडे मसाले आहेत, ते खडे मसाले घालायचे आपण पूर्णपणे ह्याच्यामध्ये. तर बघा, बटर ह्याच्यामध्ये छान असं मेल्ट झालं, आपलं तेल पण तापलंय मस्त. आता हे तापलेल्या तेलात हे सगळे खडे मसाले आपल्याला घालून घ्यायचं आहे. खडे मसाले घातले की त्याला मिनिटभर असंच परतू द्यायचे. त्याच्यामधला सुगंध असा छान असा सुटला ना की त्यामध्ये आपण घालूया आपण हा उभा पातळ चिरून घेतलेला कांदा, आणि ह्या कांद्याला पण मस्त गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा, अगदी तांबूस रंगावर. तर बघा, असं स्टील करत करत छान असा मोकळा हा कांदा होतो, एकदम बारीक पातळ कापून घेतल्यावर. त्याला असंच 2 ते 3 मिनिटभर चांगलं ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ. तर बघा, कांदा अगदी मस्त असा गोल्डन ब्राऊन वर झालेला आहे, परतला गेलेला आहे. आता आपण जी उरलेली हिरवी चटणी होती ना, ती आपण घालून घ्यायची आहे, आणि ती पण मस्त अशी सुगंध सुटेपर्यंत ह्या कांद्यामध्ये तिला चांगलं परतून घ्यायचं आहे. साधारणतः अर्धा मिनिटभर भरपूर झाला. तर बघा, अशा पद्धतीने चटणी पण मस्त ह्याच्यामध्ये मिक्स झाली.
हा भारी असा त्याचा सुगंध सुटलाय. आता आपण हे कापून घेतलेले टोमॅटो होते, त्याचे स्लायसेस होते ना, मोठमोठेच असे घ्यायचे आपल्याला. तुम्हाला जरा मोठे आवडत नसतील ना, बारीक करून घ्या, पण त्याचा पूर्ण असा चुरा होतो ना बारीक केला तर तो आपल्याला नको. थोडेसे जे मोठमोठेच असले ना कोलंबी राईस मध्ये तर भारीच लागतात ते. तर टोमॅटो पण मस्त असा ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतला. आता टोमॅटो पटकन असा शिजावा, मऊसूद व्हावा, म्हणून आपण त्याच्यावरून अर्धा चमच मीठ घालूया आणि एकदा परत चांगले मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम तेवढीच ठेवूया, कमी जास्त करायची गरज नाही आणि फक्त 2च मिनिटासाठी वाफवून घेऊया टोमॅटो, म्हणजे चांगला मऊसूद असा शिजेल तो. 2 मिनिटं झालेले आहेत, झाकण उघडून घेऊया. वा, मस्त असा टोमॅटो गळून पडलेला आहे. चांगलं त्याला मिक्स करून घेऊया एकदा. बघा अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलंय आणि थोडी आता गॅसची फ्लेम कमी करूया आणि ह्यामध्ये घालूया काही पावडर मसाले. तर अर्थातच पावडर मसाल्यांमध्ये मी 1 चम्मच भर घरगुती मिरची पावडर घातले आणि त्याचबरोबर 1 चम्मच घातले काश्मीरी चिली पावडर, अर्धा चम्मच घेते धने जिरे पावडर, अर्धा चम्मच हळद आणि 1 मोठा चम्मच हा मालवणी मसाला. सगळे मसाले घालून झालेले आहेत. आता चांगले ह्याला मिक्स करून घेऊया. मसाले चांगले शिजावेत आणि जळू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ह्याला तेल सुटेपर्यंत मस्त असं शिजू द्यायचे. तर बघा कडेनी मस्त असं तेल सुटायला सुरुवात झालेली, मसाले आपले चांगले असे परतत आहेत. तर इथे मी एक तुम्हाला सिक्रेट टिप सांगते. मी इथे बघा थोडीशी अशी कस्तुरी मेथी घेतली, तिला छान अशी हातावर चोळून घ्यायची आणि ह्या मसाल्यामध्ये तिला पेरून घ्यायचं आणि मस्त असं मिक्स करून घेऊया एकदा. त्याचबरोबर इथं कस्तुरी मेथीचा जो फ्लेवर असतो ना तो ऑसम असतो आणि आपल्या कोळंबी राईस मध्ये एक जबरदस्त अशी टेस्ट आणतो. तर बघा कस्तुरी मेथी पण मस्त अशी मिक्स झाली आणि वरून मी थोडीशी कोथिंबीर अशी भुरभुरते आणि मालवणी मसाला हा जबरदस्त असा युनिक फ्लेवर, युनिक टेस्ट अशी तयार होते. तर बघा अशा पद्धतीने आपला मसाला पण चांगला शिजला गेला. आता अर्थातच ह्याच्यामध्ये घालायचे आहे ही आपली मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आणि बटाटा. बटाटा पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण एकदा तुम्ही कोळंबी भात मध्ये बटाटा टाकून बघा, एकच नंबर असं लागतं. तर बघा अशा पद्धतीने मोठ्याच फ्लेमवर आपण हिला मिनिटभर असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. एकदम जबरदस्त असं अजिबात पाणी न घालता अशीच हिला मिनिटभर असं मिक्स करायचे, म्हणजे कोळंबीमध्ये एकदम असे मसाल्यांचे फ्लेवर उतरतात. तर बघा साधारणतः मी अर्धा 1 मिनिटभर असंच परतवून घेतलंय ह्याला आणि आता झाकण ठेवून देते, पाणी घालत नाही, गॅसची फ्लेम कमी करते आणि ह्याला 2 मिनिटभर असंच वाफवून घेते. तर अशा पद्धतीने 2 मिनिटं झाले, मस्त अशी आपली कोळंबी आणि बटाटा छान असा उकडला गेलेला आहे, मस्त या मसाल्यांमध्ये मेल्ट झालाय. आता आपण ह्याच्यामध्ये सोक केलेला राईस होता, जो बासमती राईस आपण घेतलेला आहे, ह्याला मी साधारणतः पाऊण तास तरी अगोदरच भिजत ठेवलेला, म्हणजे तो अगदी मऊसूद असा शिजतोय आणि सॉफ्ट होतोय. म्हणून बासमती राईस घेतला तर अगोदरच आपल्याला भिजत ठेवायचा आहे आणि घरगुती तांदूळ घेतला तर भिजवत ठेवायची काही गरज नाहीये. तर बघा अशा पद्धतीने मस्त तांदूळ घालून घेतला ह्याच्यामध्ये आणि ह्याला एकदा छान मिक्स करूया. अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ज्या बाउलमध्ये आपण कोळंबी मॅरिनेट करून ठेवलेली ना त्याच्या मी साधारण थोडंसं पाणी घालते आणि जो मसाला आहे ना तो पण ह्याच्यामध्ये ओतून घेते आणि अर्थातच आपण इकडं गरम करून ठेवलेलं जे पाणी आहे ते पण छान असं गरम झालंय. आता हे गरमच पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे. ही हंडी अलगद अशी उचलून घ्यायची आहे आणि हे गरम पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. गरम पाणी घातल्याने काय होतंय, पटकन अशी आपला हा कोळंबी भात आहे ना पटकन शिजतो, जास्त वेळ घेत नाही आणि एकदम मऊसूद असा होतो. जो तरी आणि कलर जो येतो ना तो भाताला तो ह्या गरम पाण्यामुळेच येतो, एकदम भारी असं होतं. तर बघा अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घेऊया आणि वरून आपण हा अर्धा लिंबू पिळायचा आहे, म्हणजे भात कोळंबी राईस आहे ना तो एकदम असा सुटसुटीत होतो. तर मी एकूण ह्या रेसिपीला 1 पूर्ण लिंबू वापरलेला आहे
आणि अर्थातच आता वरून चवीपुरतं थोडंसं मीठ घालू, म्हणजे साधारणतः अर्धा चमचभर, कारण आपण भात घातलेला आहे. आणि मीठ पहिले पण आपण एकदा मॅरिनेट करताना घातलं, मध्ये एकदा घातलं टोमॅटो शिजवताना. आणि हे शेवटचं आपण मीठ घालून ह्याला छान अशी उकळी काढून घेऊया. ह्याच्यामधलं सगळं पाणी आटून घ्यायचं आहे आपल्याला. तर कलर बघा एकदम जबरदस्त आले, तरी पण एकदम भारीच आले. आणि अगदी 5च मिनिटामध्ये उकळी फुटायला सुरुवात झाली. तर ही उकळी फुटायला सुरुवात झाली आणि मग मी इथं थोडीशी वरून कोथिंबीर पेरून घेते. वाह, जबरदस्त. आणि आता एकदा मिक्स करून घेऊया. उकळी फुटल्यानंतर परत एकदा ढवळून घ्यायचंय आणि असंच करून अधूनमधून हलवत असं मिक्स करत आपण हा राईस मधला पूर्ण पाणी संपवून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने सगळं आपल्या कोळंबी भात मधलं पाणी सोसलं गेलेलं आहे, पूर्ण पाणी आटलंय. आता गॅसची फ्लेम एकदम कमी करायची, 0 ठेवायची आहे आणि त्यावर आपण हे झाकण ठेवून द्यायचंय. आणि झाकणाच्या वरती काहीतरी एक तुमच्याकडं खलबत्ता वगैरे जो पण असेल ना, तो असं जड ठेवून द्यायचा आहे, म्हणजे जी वाफ आहे ती त्यामध्ये बाहेर निघणार नाही आणि पटकन असा आपला राईस स्टीम होईल. बघा अशा पद्धतीने मी हा थोडासा जडसर असा माझा खलबत्ता आहे तो ह्याच्यावर ठेवून घेतला. तर बघा अशा पद्धतीने मी असा थोडासा जडसर असा हा खलबत्ता ह्याच्यावरून ठेवून दिला, जेणेकरून जी स्टीम आहे ना ती वाफ बाहेर निघणार नाही आणि आपला भात पटकन असा होईल. तर बघा आता हा भात असाच आपण झाकून 10 मिनिटं तरी ठेवून द्यायचा आहे. तोपर्यंत मस्त ह्याच्यासोबत खाणार कोळंबी भात सोबत खायला आपण काकडी, टोमॅटो आणि कांदा मस्त असा कापून घेऊया. तर 10 मिनिटं झालेले आहे. आपण हा खलबत्ता काढून घेऊया आणि एकदा झाकण उघडून बघू. वाह, मस्त असा राईस फुललेला आहे. आणि एकदा चेक करून बघूया तरी पण आपण. तर राईस छान असा शिजलाय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो मोकळा मोकळा झालेला आहे. गॅस बंद करून घ्यायचंय आणि परत ह्याला थोडस 10 मिनिटभर असंच झाकून ठेवायचंय, म्हणजे मस्त असा हा भात आणि कोळंबी मस्त मुरून राहील आणि चव दुप्पट त्याची होईल. 10 मिनिटं झालेले आहेत. झाकण उघडून घेऊ आणि मस्त असा गरमागरम कोळंबी भात, प्रॉन्स राईस आपण सर्व करायला घेऊया. तर अशा प्रकारे झटक्यापट आपला कोळंबी भात, प्रॉन्स राईस तयार आहे. आणि हा सुपर टेस्टी डिश म्हणून ओळखल्या जाते आणि झटक्यापट बनतो. जर तुम्हाला बिर्याणी बनायला थोडासा वेळ जातो आपला अर्थातच, आणि इतर आपलं स्टार्टर तर आपण प्रॉन्सचं बनवतोच आहे, विषयच नाही. पण एकदा अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे कोळंबी भात तुम्ही बनवून बघा, 100% गॅरंटी देऊन सांगते, आवडणार म्हणजे आवडणारच. आणि हो, ही रेसिपी माझी बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तसेच तुम्ही कसे बनवता कोळंबी भात हा पण मला कमेंटद्वारे सांगा. आणि हो, तुम्ही जर नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खात राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा. नमस्कार.